नमस्कार, माझे नाव विजया डोंगरे आहे. गावाला आले मोठ्या प्रेमाने. घरामध्ये बॅग ठेवली फक्त आणि पहिलं झाडांकडे आले. हे बघा, हे बघा, हा वेल कापून टाकला आहे, तोडून टाकला आहे. हा गायी बांधतात इथे. आता त्या गायी ज्या आहेत त्यांच्या तर त्या म्हणजे स्वतःच्या कमाईसाठी आहे ना, 50-50 खोल्या यांच्या भाड्याने, पाहिजे तेवढे व्यवसाय, आणि ह्या एवढ्याशा माझ्या जागेमध्ये येऊन करणार. हे बघा, हे सुद्धा खुरटलेलं आहे सर्व. हे बघा, हे शेणावरून तर समजलं की इथे. आणि मोठे शेतकरी असे गरीब नाही आहे आमच्यासारखे. काय बोलावं आता, एवढे जंगली शेतकरी कसे इथले आमचे, दुष्ट. एवढं कळत नाही असं नाही आहे. हे मुद्दा म्हणून खोडसाळपणा तरी असावा की ते. मी मुंबईवरून झाडं आणते, लावते इकडे, किती त्रासामध्ये घेऊन आले मी आता, आणि इकडे आल्यावरती हे मला हे असं बघावं लागतं आहे माझं. हे बघा, हा केवढ्या याने आणला असेल मी आधी, पण माझे तरी मी आणतेच आहे. मलाच म्हणजे हे नाही आहे म्हणावं, धीर नाही आहे किंवा हे बघा, तरी नारळाचं झाड, हे झाड आणलेलंच आहे आंब्याचं. तिकडे एक आहे. माझं राहूच देत नाही आहे इथे. आणि त्यांच्या पाहिजे तेवढी शेती आणि पाहिजे तेवढं सगळं काही आहे. असं नाही आहे की म्हणजे आम्ही त्यांच्या 1% पण नाही आहे. एवढे श्रीमंत लोक आहेत तिकडे, आणि तरी ह्या एवढ्याशा माझ्या जागेमध्ये येऊन करतायत. एवढं अक्कल नाही आहे असं पण नाही आहे. उलट मुद्दामून पण करत असेल, खोडसाळपणा पण असेल हा. मी तर काही कोणाच्या दरवाजामध्ये जात नाही ना, यांचं दूध घ्यायला जात ना, काही म्हणजे त्यांच्या कशामध्ये. जे लोक 50 खोल्या जे लोक म्हणजे भाड्याने देतात, दुकानं, व्यवसाय, पाणी वगैरे विकायचे, आणि इथे एवढीशी ही माझी जागा, त्याच्यामध्ये गाय आणून बांधतात. एवढा जंगलीपणा, एवढे शेतकरी म्हणजे काय, एवढं म्हणजे काय बरं म्हणावं, एवढे अशिक्षित का? सुना त्यांच्या शिक्षिका आहेत, एवढे सुशिक्षित लोक आहेत, आणि हे आमचं जरासं हे 2 गुंठ्यामधलं जागा नाही ठेवत. हे बघा, हे म्हणजे इथे कित्येक वेळेला मी झाडं पण लावून जाते. हे सगळं खुरटलेलं आहे, सगळं काढून घेतलेलं आहे. दुःख वाटतं आहे मला खूप. अरे दुसऱ्यांच्या जीवावर काय, 1 रुपया आमचा आणि तुमचे लाखो रुपये, असं एवढा हिशोब आहे आमचा आणि तुमचा. राहतात ते तिकडे एवढं दूर, आणि तिथून इथपर्यंत गाई घेऊन येत आहेत आणि इथे करतायत. ते सगळं दुसऱ्यांच्या जीवावर जगायचं आहे यांना. असो, परमेश्वर त्यांना खूप देवो, खूप देवो, एवढं म्हणजे आमचं आयुष्य पण देवो, आणि खावं त्यांनी बिचाऱ्यांनी जेवढं कमी पडत असेल. परंतु हे आमचं असं दुसऱ्यांचं म्हणजे दुःख घेऊन मिळवलेल्याला खूप मजा नाही आहे. नमस्कार, सॉरी.